नमस्कार मंडळी, सायंकाळची देवपूजा तर झाली. आता सायंकाळच्या जेवणासोबत मी थंडगार मठ्ठा बनवण्याचा विचार करत आहे. मैत्रिणींनो, आता ह्या घुसळलेल्या ताकात आपण जिरेपूड घातलेली आहे. त्यात थोडी आमचूर पावडर, थोडे चवीनुसार मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर आणि बारीक कापलेला बघा तर आपला थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. आपण उन्हाळ्यामध्ये मठ्ठा, ताक, दही असे पदार्थ नक्कीच प्यायला हवेत, नाही का? मी तुम्हाला ताक पिण्याचे महत्त्व सांगणार आहे. मैत्रिणींनो, ताक पिल्यामुळे उन्हाळ्यात खूप फायदे होतात. पहिलं तर डिहायड्रेशन होत नाही, पचन सुधारते, थंड ठेवते, ऊर्जेचा चांगला स्रोत, शरीराला कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करते आणि त्वचेचा पोतही उन्हाळ्यामध्ये सुधारते. मैत्रिणींनो, आपण आपल्या आहारात दही, ताक, मठ्ठा यांचा समावेश जरूर करा आणि ह्या उन्हापासून आपल्या शरीराचं रक्षण करा. बरोबर की नाही? तुम्हालाही माझे माहितीपूर्ण व्हिडिओ जरूर आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा नक्की करा. तुमचे हे अनमोल साथ मला प्रेरणा देतात. धन्यवाद.